राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्राचा आज निकाल होता. निकाल जरी अनपेक्षित लागला असेल तरी पण देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा धुरळा उडवलेला आहे. प्रस्थापितांना घरी बसवलेलं आहे. असे खूप सारे उमेदवार होते जे स्वतःला त्या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला मानत होते आणि अशा बालेकिल्ल्यांना सुरुंग लागलेलं आहे. खूप सारे आहेत, पण मनसेसाठी ही निवडणूक फार धोक्याची ठरलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवारांना, सगळ्या उमेदवारांना पराभव हा स्वीकारावा लागलेला आहे. काही उमेदवारांना अगदी थोड्या मताने हा पराभव स्वीकारावा लागला आहे. काही उमेदवारांना खूप मोठ्या फरकाने हा पराभव स्वीकारावा लागलेला आहे. खरं तर ॲक्च्युअलमध्ये मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळालेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, समजून घेऊया. आपण काही 5-6 उमेदवार पकडलेले आहेत. त्या 5-6 उमेदवारांना किती मतं पडलेत, किती मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे, आपण हे खरं तर जाणून घेऊया. पहिलाच हाय व्होल्टेज ड्रामा असणारा मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की राज ठाकरेंचे सुपुत्र अमित राज ठाकरे या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेलं होतं आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं या मतदारसंघाकडे, कारण राजपुत्र त्या ठिकाणी विधानसभेमध्ये उतरले होते. परंतु जेव्हा त्यांना तिकीटही जाहीर झालं त्याच्यानंतर मागे घ्या, सदा सरवणकरांना बोललं गेलं की नाही गेलं, ते खूप मोठा तो ड्रामा तयार झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी माहीम मतदारसंघामध्ये अमित राज ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झालेले आहेत, तर सदा सरवणकर हे 2 नंबरला आहेत आणि अमित ठाकरे हे 3 नंबरला आहेत. महेश सावंत यांना 47,381 मतं मिळालेत, तर 46,437 एवढी मतं सदा सरवणकर यांना मिळालेत आणि जवळजवळ 31,611 मतं पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरणारे अमित राज ठाकरे यांना मिळालेत. सदा सरवणकरांचा 944 मतांनी पराभव झालेला आहे, तर अमित राज ठाकरे यांचा जवळजवळ 15,777 मतांनी माहीममध्ये पराभव झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया आणखी हाय व्होल्टेज ड्रामा असणारा, हाय व्होल्टेज लक्षवेधी असणारा हा मतदारसंघ म्हणजे वरळी. या ठिकाणी आदित्य ठाकरे उमेदवार उभे होते. आदित्य ठाकरे यांना मतं मिळाले 63,324 आणि मिलिंद देवरा यांना मतं मिळाले 54,523, म्हणजे ऑलमोस्ट 8,801 मतांनी मिलिंद देवरा यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. या ठिकाणी मनसेकडून संदीप देशपांडे हे देखील उभे राहिलेले आणि संदीप देशपांडे यांनी अत्यंत कमी वेळामध्ये 19,367 इतकी मतं मिळवली आणि संदीप देशपांडे यांचा 43,957 मतांनी पराभव झालेला आहे. शिवडी विधानसभा शेवटच्या टोकापर्यंत गेली, घासत गेली आणि या ठिकाणी मनसेच्या एका शिलेदाराचा अत्यंत थोड्या फरकाने हा पराभव झालेला आहे. शिवडी विधानसभेमध्ये बोललं जात होते की बाळा नांदगावकर वन साईड निवडून येतील, परंतु तिथल्या मित्रपक्षांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांनी काम केलं की नाही केलं आता हे विश्लेषणाचा भाग आहेत खरं. पण शिवडीमध्ये अजय चौधरी यांचा विजय झालेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते आहेत आणि जवळजवळ 74,890 एवढी मतं अजय चौधरींना मिळाली, तर बाळा नांदगावकरांना 67,750 एवढी मतं मिळाली आणि अवघ्या 7,150 मतांनी बाळा नांदगावकरांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. वाटत होतं शेवटच्या क्षणापर्यंत ही तिकीट जागा येईल. त्याच्यानंतर आपण सगळ्यात मोठा मनसेला धक्का इथं बसलेला आहे कल्याण या ठिकाणी, ज्या ठिकाणी विद्यमान आमदार राजू पाटील हे या ठिकाणी उभे होते आणि राजू पाटलांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी 2 सभा देखील घेतलेल्या. त्यातल्या शेवटच्या सभेमध्ये ते बोलले देखील होते की राजू तू जिंकलेला आहेस. या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे राजेश मोरे हे निवडून आलेले आहेत. जवळजवळ त्यांना मतं मिळालेत 1,40,291 इतकी मतं मिळालेत, तर राजू पाटलांना मिळालेत 74,249 मतं मिळालेत. आणि या ठिकाणी आणखी एक भोईर होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, त्यांना देखील ऑलमोस्ट 40,000च्या आसपास मतं मिळालेले आहेत. राजू पाटलांचा 66,000 मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे. का झाला आहे? खरं तर राजू पाटलांनी याच्यावरती आत्मचिंतन करायला पाहिजे. खरं तर ते करतील. ठाण्याची जागा आहे, आणखी एक हाय व्होल्टेज आणि लक्ष केंद्रित करणारी जागा होती. अविनाश जाधव या ठिकाणी
उमेदवार होते. खरं तर मला निकाल बघून ना काही काही वेळेला अनपेक्षित हे सगळं अनपेक्षित घडते आणि विश्वास बसत नाही अशा जागांवरती देखील उमेदवार पडलेले आहेत. अविनाश जाधव यांची जागा अत्यंत गॅरंटेड ही जागा होती, परंतु ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांचा पराभव झालेला आहे. ठाण्यामध्ये संजय केळकर यांचा विजय झालेला आहे. 1,20,373 मतं मिळाली संजय केळकर यांना, तर 62,120 मतं मिळालेत राजन विचार यांना. अविनाश जाधव 42,592 मतं मिळालेत, जे पाठीमागच्या वेळेला जेवढी मिळाली तेवढेच किंवा त्याच्या मागे पुढे मतं मिळालेत. बेलापूरची देखील धक्कादायक ही जागा होती. या ठिकाणी काही मिनटापूर्वी ज्यावेळेला आपण हा व्हिडिओ बनवतोय त्याच्या अगोदर काही मिनटापूर्वी हा खेळ झाला. या ठिकाणी मंदा म्हात्रे ह्या 1 नंबरला होत्या आणि संदीप नाईक 2 नंबरला होते, परंतु आपण व्हिडिओ बनवायच्या आधी काही 10 ते 12 मिनटाच्या पूर्वी गेम पलटला आणि संदीप नाईक 1 नंबरला आले, मंदा म्हात्रे 2 नंबरला आले. आणखी 1-2 राऊंड तिथे बाकी आहेत आणि या ठिकाणी गजानन काळे देखील आहेत. तर संदीप नाईक यांना 82,656 मतं पडली, तर मंदा म्हात्रे यांना 81,676 मतं पडली आणि आपले गजानन काळे यांना 15,627 मतं एवढी पडलेली आहेत. आणि आणखी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट होती, सगळ्यांचं लक्ष लागलेलं, ती म्हणजे खडकवासला विधानसभा. या ठिकाणी भीमराव तपकीर यांना जवळपास 1,63,131 इतकी मतं पडली, तर सचिन दोडके यांना 1,10,809 मतं पडली आणि मयुरेश रमेश वांजळे पहिल्यांदा निवडणुकीत मला वाटते उतरले होते ते, आणि या निवडणुकीमध्ये 42,897 इतकी मतं मयुरेश वांजळे यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये मिळवली. तर हे सगळं आपलं मनसेच्या काही उमेदवारांची लिस्ट होती, कोणाला किती मतं पडली याचं होतं. आणखी तुम्हाला उमेदवारांची जर आपल्याला माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आपल्याकडून तोही व्हिडिओ बनवला जाईल. ठीक आहे. बाकी तुमचं ह्या निकालाबद्दल, ह्या रिझल्टबद्दल काय मत आहे? तुम्हाला हे अपेक्षित होतं का? आणि BJP 132 जागांवरती आहे, शिंदेगड 55 जागावरती, अजित पवार 41 जागांवरती आहेत. हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. आणखी आपले मनसेचे बरेचसे शिलेदार हे उभे होते ज्याच्याकडे सगळ्याकडे लक्ष होतं, ते म्हणजे आपले नाशिकचे दिनकर पाटील, वणीचे राजू उंबरकर, दिलीप बापू धोत्रे आणि भानुशाली, आपले महेंद्र भानुशाली चांदिवली, आणि मला वाटते माजिवडा ओवळा विधानसभेचे संदीप पाचंगे, असे खूप सारे उमेदवार आहेत. पनवेलचे योगेश चिले आहेत. अजून खूप साऱ्या ठिकाणचे मनसेचे उमेदवार आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला खरं तर माहिती असेल, किती नंबर मिळाले, किती मतदान त्यांना मिळालं, तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यांच्यावरती नक्की व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. धन्यवाद.